तास वेळ लावल्यावर काय होतं? आम्ही रोजच लॉक करतो. ते काय अर्थ नाही. हम्म. मोठं झालंयच खूप त्याला. हो. शेकरू इलाई सर. इथून वरून रेल्वे जाता आणि खालून होडे जातात. बस एवढा आणि काय बघताला. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. आजचा हा व्लॉग स्पेशल असणार आहे आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण फक्त मालवणीमध्ये संभाषण करणार आहोत. तर बघित राहा यो व्लॉग. भेटूया पुढच्या डेस्टिनेशनला. बाय. तर मंडळी आम्ही येऊन पोहोचलो हॉटेल नेचर्स व्ह्यूमध्ये. तर आमचा मित्र सर शेफ असा हे बघा, कॉलेज फ्रेंड, तो पण वाटतो व्हिडिओ करता. नमस्कार. काय म्हणतो बघा मग. हो, व्लॉगला हाय कर. हाय. इंट्रोडक्शन थोडासा तुझा. माझा इंट्रोडक्शन काय नाही. तूच सांग माझ्याबद्दल काहीतरी माहिती, 4 चांगले शब्द. चांगले शब्द म्हणजे हो आमचा कॉलेजपासूनचा मित्र हा, आणि आता शेफ हा नेचर्स व्ह्यू मध्ये. आणि हो बघा हे दुसरं हा. ते काय घेतं. हॅलो सर. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. काय म्हणता. तोंड लपवता कॅमेरा शाय. तू आता काय देशील ता. मी म्हटलं तू एकटं देतो. तो काय घेऊन इलाय. तर आमची ऑर्डर इली आहे चिकन क्रिस्पी. आम्ही टेस्ट करतो आणि रिव्ह्यू देतो. ह्यानीच बनवली आहे. हेल्पर आपण करता काम व्यवस्थित. कधीपासून करतो. 1 महिना. शेफचा काम कधीपासून करता. हैसर काम करता. 5 वर्ष. 5 वर्षात काय बदल. 5 वर्षात बदल म्हणजे कसं बदल. म्हणजे काय नवीन नवीन गोष्टी शिकला की नाही. ते जर रोजच शिकते. चांगला चांगला. रोज तास वेळ लावल्यावर काय होतं. आम्ही रोजच लॉक करतो. ते काय अर्थ नाही. रोस्ट मागा करतो मी, तुका करतोय रोस्ट. थोड्या वेळ थांब. रोज रोज हा चल नरम जातील. क्रिस्पी नाही तर रवाची नाही. ठीक आहे. क्रिस्पी खाऊची असते. कधी मग नरम. ठीक आहे मंडळी, आम्ही आता ही टेस्ट घेतो आणि एका रिव्ह्यू देतो पर्सनली. तुमका नंतर सांगतो. तर क्रिस्पी तर एकदम खतरनाकच होती. तुला कशी वाटली क्रिस्पी. फेस रिव्हील तर काय अजून होक नाही याचा. जर तुमका या माणसाचा फेस रिव्हील होया असतात तर 1000 सबस्क्रायबर करा. 1000 सबस्क्रायबर नंतर स्पेशल याचा एक व्हिडिओ करूया आपण. तुमका दाखवतोय कोण हा. जर तुम्ही ओळखला असाल तर कमेंट मध्ये तुम्ही नक्कीच सांगा की हो कोण हा. तर मंडळी आमची ही दुसरी डिश पण इलेली आहे. आम्ही ही पण टेस्ट करतो आणि तुमका रिव्ह्यू देतो शेफला बोलवून आमच्या. तर खाल्यावर आम्ही तुमका रिव्ह्यू देऊन सांगतो कसं लागली वगैरे. मग चिकन विंग्स वगैरे ट्राय केलंस. क्रिस्पी पण ट्राय केलं. मग क्रिस्पीचा रिव्ह्यू दिलंस. आता याचं चिकन विंग्सचं काय आवडले. मस्त होते. मग काही सांगितल्याप्रमाणे 1000 सबस्क्रायबरवर याचा फेस रिव्ह्यू आला त्याला. लवकर लवकर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मी याचा फेस रिव्हील करीन तुमच्यासमोर. ह्याचं पण युट्यूब चॅनल हा तेजस राहुल बना. तर नक्की त्या चॅनलला सबस्क्राईब करा. वेगळा नाव नंतर याचे 1000 सबस्क्रायबर झाले की टाय रिव्हील करते. ओके चला. तर नाव तर नाही हा. माका पण आता खायचं नवीन काढल्यानं माहित नाही. जुनं होतं त्याचं नाव माहिती आहे. जर माझे 1000 सबस्क्रायबर झाले तर मी डिस्क्रिप्शन मध्ये ह्या चॅनलची लिंक टाकीन. आणि ह्याका पण सबस्क्राईब करा आणि ह्याका पण मोठं करा. शेफ हा आपलो मोठं झालंयच खूप त्याला. हो. चॅनल बघा. ह्याच्यावर चॅनलवर येतील नवीन नवीन व्हिडिओज. म्हणजे कंटेंट येत नवीन नवीन याचं रेसिपीचं नवीन नवीन. आम्ही पण ट्राय करू की एकत्र येऊन काहीतरी व्हिडिओ बनवतो. तर तुम्ही पण ह्याका सपोर्ट करा. माका करत असतो त्याका पण करा आणि आपल्या माणसांना मोठे करा. बघा नेचर्स हॉटेल मध्ये मग शेकरू इलेला दिसला. बघा शेकरू इलाय सर. जायंट स्क्विरल आहे म्हणतात एका इंग्लिश मध्ये आणि आपल्या भाषेत काम म्हणतो शेकरू. तर आता आम्ही जातो पुढे. हॉटेलमध्ये आमका खाऊन पिऊन आमचा पॉट जाम झाला. तर बघूया आता पुढे खायचो प्लॅन होता. तेच पण आमका पुढे जॉईन करीत. नंतर पुढचं ब्लॉग मध्ये तुमका दिसत. तर चला भेटूया पुढे. तोपर्यंत बाय. तर गरमी खूप होता त्याच्यामुळे आता आम्ही हॉल्ट घेतलो. आईस्क्रीम वगैरे खाऊ. थंड जातो आणि तुम्हाला सांगतो.
खूप गर्दी होता. आईस्क्रीमचा हा भाऊचा नाही तर आम्ही आता लिंबू सरबत मागवला. लिंबू सरबत पितो. जर थंड होतं गरमी खूप वाटते तुम्ही पण आता ते थंड खावा, हायड्रेटेड राहा. तर मंडे आमचा लिंबू सरबत दिला आम्ही पितो वाजता. आज थंड जातं, खूपच गरम होता, गरमीचे दिवस सुरू झाले आहेत. तर लिंबू सरबत पिऊन आम्ही एका मित्राला ड्रॉप करून आता सरबत तू केलं हो लिंबू सरबत पिला आम्ही. काय मला फालतूगिरी करतो. लिंबू सरबत आम्ही पिला आणि आता आमका रिजॉईन केलं ना त्याच्या सांग बघूया आता खंय नेता फिराक त्याच्यावर जात आहे. तुमका काय दाखवतंय खंय खंय फिरायचं मागा तो. चला बघूया खंय फिरायचं आमका येतो. खंय जाय फिरा तू सांग. विचार कर. चांगल्या ठिकाणी नेऊ का काहीतरी. हीची गाडी तेजसची धन्नो. आपण जातो ती सगळ्या जागा चांगल्या ओके हो आहे. बाकी तू हॉटेल लाईन मध्ये इतकी वर्ष असं त्याबद्दल तुका काय सांगू सारखं वाटतं. हॉटेल लाईन मध्ये जर कोणा इच्छा असेल करूची तर अजिबात करू नका. किती नाही रे, असं चांगली आहे नाही असं नाही. पैसे विसे चांगले, पण मेहनत आहे, मेहनत आणि संयम. वेळ तुका भेटणार नाही. वेळ नाही भेटणार, संयम आहे तेवढं ठेव गोय मरे. सगळ्यांका जवळपास सगळ्यांका जेव घालतो आम्ही पण आमकाच जेव वेळ नसता. आमकाच जेव लेट असा विषय. अच्छा परत सगळ्यांका सुट्टी असते तेव्हा आमका मरमर म्हणून काम केलं कसं विषय. बाकी काय नाही, चांगली हॉटेल आहे. बाईक म्हणून नाही ना त्यांचा हा ना ज्यांका इच्छा केली का करूया तेच कर. या नाही. मग तुझे फ्युचर प्लॅन काय आहेत मग आता. फ्युचर प्लॅन पण आता सगळं सोडतोय त्याने ब्लॉगिंग करतो. कधीपासून 1 तारीखपासून ब्लॉग येतले माझे सगळे बघित राहा. पण तुझी लिंक तर मी 1000 सबस्क्राईब झाल्यानंतर टाकतो. झाल्यानंतर फक्त काय मी टाकलेलं ब्लॉग फक्त लिंक तुमचा 1000 सबस्क्रायबर ह्याचे झाले काय देतो तोपर्यंत प्रायव्हेट असतले. ह्याचे सबस्क्रायबर्स वाढवा, 1000 जाऊन दे पटकन. ठीक आहे बघा मंडळी, एक कळकळीची विनंती आहे. कळकळीची विनंती पटकन करा म्हणजे माका लिंक टाकू गावात. बघा अजून नवीन किचन रिलेटेड लॉग येतले तुमका. किचन परत असा बाहेर काहीतरी शेता बितात जेवण बनवताना नदी किनारी जेवण आयडिया आधीच देऊन कॉपी करतील कोणतरी. आम्हीच असं काय नाही करू शकतात. तुमचा इच्छा तर तुम्ही करू शकता. पण करतलो आम्ही नक्कीच येतले ह्या वर्षात. किती ब्लॉग येतील बघूया. माझे तरी 2 झाले, ह्यो तिसरा. चला म्हणजे बघ या ह्यो आपल्या शब्दाक स्टिक राहता काय म्हणजे शब्द आपलं पाळता का तुमच्या समोर. गार्डियन त्याचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा मग बघा सबस्क्रायबर येतील सगळे. ठीक आहे. गाणं कुठला नका म्हण ना. माझा आवाज जरा बसला, सर्दी आली. चालता होता नंतर काहीतरी म्हणाल लागेल तुमचा स्पेशल शो करीन मी. नको गाण्याचं. 1000 सबस्क्रायबर नंतर 1000 नाही 50,000 सबस्क्रायबर्स नंतर आपलं एक सिंगिंग शो होतो पूर्ण ऑर्केस्ट्रा. म्हणजे मी स्वतः 10 गाणी म्हणतो. 10 गाणी हो पूर्ण मराठी 5 हिंदी 5 व्यवस्थित. आपण तू या माझे डबो घेऊन वाजव. 50,000 नंतर डबो वाजव. अरे मग काय बाबा 50,000 म्हणजे काय जास्त काय उडायचं ना. 50,000 झाले आपण बरोबर आहे तुझा. जमनीर राहा. हो काय बरोबर आहे. तेव्हा म्हणतले का ना आज नाही. आता मी म्हणा होतोय ऑफ कॅमेरा म्हणू शकले नाही. ऑन कॅमेरा जरा लेफ्ट राईट झाला. तर नक्की ऑफ कॅमेरा आता म्हणतं नंतर मी प्रॅक्टिस करेन. ऑन कॅमेरा म्हणतले समजला. धन्यवाद. A few moments later. मंदिरात
तर मंडळी आमका ह्यो खंयतरी घेऊन जाता फिराक. त्या जागेचं नाव आम्ही तुमका थोड्याच वेळात सांगतलो. आम्ही मालवण रोडाक वळलो. हयसर सिंधुदुर्गाचो राजा असता. आपण जात आहोत. हम्म खय खय जात आहोत. रस्त्याचं काम चालू हा. हम्म. बँक ऑफ इंडिया कोणाक लोन बिन आता यावा घ्यावायचं. प्रमोट नाही करणार पण सांगतो. पैसे प्रमोशनचे दिल्याने तर नक्कीच केलं असतं प्रमोट. तर मध्ये मध्ये मी तुमका दाखवतोय. स्पॉट दाखवतोय. आणि आम्ही आता पोहोचलो नाबरवाडीत. पैसा तुमका एक दाखवतोय. हे बघा रस्त्याच्या वरती तुमका ना रेल्वे ट्रॅक दिसतलो. पुढा मालवण रोड आहे. कुडा मालवण रोड हा. आगे काम कर आले. हो बघा इकडून वरून रेल्वे जाता इथून वरून रेल्वे जाता आणि खालून होडे जातात. खाल ना गाडी येतात होडी नाही. होडी येतात ना, रस्तो भाग त्याच्यातनं होडी येत थोडं थोड्या वेळ पावसात ना बघ तुम्हाला. रस्त्याची हालत बेकार झाली आहे. पावसात होडी येत थोडी बात तो सही है. मंडळी आम्ही पोचलो. तर तुम्ही व्ह्यू बघा. आम्ही आता पोहोचला असो नेरूळ पारच्या पुलावर. व्ह्यू बघा व्ह्यू. ठीक आहे गावात. तर बघा आम्ही आता इलो नेहरूच्या पुलार. मित्रांनो आपण आता पोहोचलो आहोत नेरूळ पारच्या पुलावर. तुम्ही बघू शकता. तुम्ही आधी बघितलं असेल माहित आहे तुम्ही इकडचेच असाल कुठे सबस्क्रायबर्स आहात म्हणजे इकडचेच कुठे आता. पण आम्ही आमच्या व्ह्यू पॉइंट काय म्हणतात आमच्या दृष्टीने हा दृष्टिकोन आमचा दृष्टिकोन सांगतो याच्याबद्दल. आमच्या खूप आठवणी असत असं एकदा येईल बरोबर किंवा फोटोशूट केलेला आम्ही इकडे. ते का आता जवळपास 6-7 वर्ष झाले. 7 ते 8 वर्ष आले. 8 वर्षापूर्वी आम्ही इकडे येलेलो मस्तपैकी फोटोशूट केलेला आणि घरात गेलेलो. बाकी एक्स्ट्रा काय करून. तर बघा इकडे पिक्चरचा शूट पण झालेला ह्याच ब्रिजवर हापूस पिक्चरचा. त्यामुळे तुम्ही बघितला तर तुम्हाला माहित असा. आणि छान चांगला वाटतं. सूर्यास्त बघू तुम्ही काहीतरी येऊ शकतात इकडे मस्त तर नाही शकत. बसा तर नाही शकत तुम्ही कारण पडू शकतात. पडण्याची शक्यता. उभे राहू शकतात. उभे राहून तुम्ही टाइमपास करू शकतात. गाडी बघू शकतात. ब्रिज कसं हलतं तो बघू शकता. बघू शकता. आणि बस एवढा आणि काय बघताला. हा बघा नेरूळ पार मधला एक प्रसिद्ध हॉटेल. जसा हॉटेल अंकिता फेमस आहे तिकडे तसाच नेहरू म्हणा किंवा कुडा म्हणा त्यामध्ये हा अंकिता हॉटेल फेमस आहे. बऱ्यापैकी बघा तुम्ही विजिट करू शकतात. आमचा पैसे देऊन नाही पण तुम्ही विजिट करू शकता. नक्कीच टेस्ट वगैरे इकडे पण भारी आहे. क्वालिटी आहे. आणि आपलंच माणूस आपल्या माणसाला मोठा करा बरोबर ना. बरोबर आपल्या माणसांना मोठा करा. थांब असू आता. तर मित्रांनो हा तर मित्रांनो आपला कॉलेज फ्रेंड भेटलेला आहे. स्वागत आहे तुझं. सॉरी मालवणी स्वागत आहे तुझा आमच्या व्लॉग वर. तर काहीतरी तुका अभिप्राय देऊचो लागतलो. तर तुका ब्लॉग मधून कसा वाटता. काय वाटत नाही. काय वाटत नाही मोठो काय वाटत तू व्लॉग मध्ये येल्यावर कसं वाटतं तर सांग. बरं वाटतं बघू तुला आवाज केला आता बघ. बघूया तुझं चॅनल किती ग्रो होता. सपोर्ट करतो आम्ही. बघितलं माझा सबस्क्रायबर आहे माझा मित्र कॉलेज फ्रेंड. आम्ही जेव्हा कॉलेजात होतो तेव्हा ह्या ब्रिजवर आम्ही कायम फोटो बिटो काढू हे का घेऊन. तर मंडळीनो आपला आता नेहरूचा पूल बघून झालेला असा. आणि आपण आता पुढे जरा धामापूरच्या तळ्यावर जाऊन येतो. बघा तुम्ही व्ह्यू तो
दाखवतो. माका आज कष्ट घेऊची गरजच नाही मंडळी. माझ्याकडे आज पूर्ण माझा व्लॉग नरेटर गावलेलो हा. आणि शेवट बोल. शेवट मित्र बित्राक आम्ही भेटलो. आमच्या मित्र गावलेलो आमचो कॉलेज पासूनचो आमचो मित्र आमचो बॅचमेट. तो उत्कृष्ट पकवाज वाजवता, सगळी गिटार वाजवता, गाणी पण म्हणता. विशाल काळसेकर म्हणा ना. याचा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. तो काय म्हणता बघा. मित्रांनो, माका नक्की सांगा मी ब्लॉग चालू करू की नको. नको असं तरी मी करतलंय, पण सांगा तुम्ही माका कमेंट मध्ये. कळलं का? कमेंट नक्की करा. जर हा कमेंट जरी इले ना की बाबा कर, तर मी नक्की कर. आणि 10 कमेंट नको करू इले तरी पण सांगा. तरी मी करतील. ओके. तर मगाचपासून आम्ही कमेंट करतो. या एकांतरी तुम्ही प्लीज कमेंट करा. म्हणजे ह्याका ब्लॉग सुरू करू का? हे तू इकडे किती दिवसांपासून योग नाही असं? जवळपास 1-2 वर्ष झाली. पण कॉलेज पासून आपण खूप दिवसांनी आता फिरतो ना हे. कॉलेजमध्ये जी मजा आम्ही केली आहे, हा. तशी मजा आता नाही. हो, कामात असतं. व्यस्त झाला, ती मजा आम्ही करू विचार. आता पण आमचं मला सांगायचं ना तर त्याच आयुष्यात फक्त काम करून काय नाही भेट. काय येणं नाही त्याची काय आयुष्यात होईल. त्यामुळे मजा करायची आयुष्यात. तुम्ही पण करा. आम्ही आता कायम 3 जण फिरायचो. हो. आता आमचं तर तिसरं मित्र सध्या जरासा बिझी असता. आता होतो सकाळी आपल्या सोबत. बिझी सगळेच असतात ना, असं नाही. तुम्ही बिझी असताना तरी पण व्हिडिओ बघा. इकडे दाखवतो. तर मंडळी आम्ही आता पोहोचलो त्या स्पॉटला. दाखवते तुमका आता. बघा. तर आम्ही पोहोचलो धामपुरी तलावावर. व्ह्यू बघा. तर मित्रांनो, आम्ही आता धामपूरच्या पुलावर येलो. थंय येऊन शूट करत होतो, पण थोडी फाटली माणसात म्हणून तर आता असं शूट करतो. काय ना आमचं खरं तर माशांमध्ये म्हणजे मासे होते खूप बारीक बारीक, पण ते दिसणत नाही. आता त्यात पाय घालून पाण्यात बसायचा होता. हे असं ते दिसत. हा, दिसत खूप. तर मी का काय विचारलंय, ती दोरी आहे ना थंय ती कायसाठी? तर मासं बांधून ठेवलेलं होतं कसलो मासं बांधल्याने? त्याला. तर तुम्ही पण या त्याला बघू. दिसतो मध्ये मध्ये उडी मारतात. तर मंडळी, ह्यो जो तलाव हा त्याची खोली अजूनपर्यंत सापडलेली नाही हा. आणि हा तलावाचा पाणी मालवणला पुरवला जाता पिण्यासाठी नळाद्वारे. तर विचार करा, मालवण आणि धामापूर किती किलोमीटर असताना साधारणपणे? 20-21 किलोमीटर. आणि इकडून ह्या पाणी तिकडे पुरवला जाता. म्हणजे याची खोली तुम्ही इमॅजिन करू शकता की किती असतली ती. पण त्याचा अजून शोध लागाक नाही. आणि इकडे वरती देवी भगवतीचा मंदिर हा. इकडे बघा मासे आहेत. फुकट मध्ये आपल्या फिश पा इकडे उपलब्ध हा. हे बघा दिसतले तुमका. बसतो काय पायाकडे. जसं आम्ही मगाशी बोललो बसाच. या तुम्ही पण. मस्त शांत वाटतं इथं बसा. मंदिर असं पाठी बघा, तुम्ही बघू शकता. तर चांगला एकदम डोक्या शांत ठेवून बसा. सूर्यास्त पण होता आता. या कधीतरी नक्की. आम्ही गेली अर्धा 1 तास आम्ही इथे येऊन थांबलो. दरवेळी म्हणजे आम्ही जेव्हा असतो एकत्र, तर आम्ही नक्कीच हे 2 प्लेस आहेत जे म्हणजे मागचो निरुपारचो ब्रिज असंदे, पूल नक्कीच विजिट करतो किंवा तलाव असंदे. इकडून शांततेसाठी बसतो. आमचा म्हणजे पर्सनल लाईफ एकामेकासोबत डिस्कस करतो थोडी. आणि काय जर नवीन काय करूचं असत तर ठरवतो. हे जे आमचे व्लॉगचे आयडिया ते पण असे दिलेले आहेत. तर मंडळी, तुमका कसं वाटलं हे मालवणी स्पेशल व्लॉग? आजचो जो टाइम होतो सगळं स्पेंड माझ्या मित्रांसोबत केलाय. तर तुमका हे व्हिडिओ आवडलो असत तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मेन गोष्ट म्हणजे हसा, खेळा आणि मजेत राहा.